शुक्रवारी 14 जूनला दौंड तालुक्यातील कुणबींचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने दौंड तालुक्यातील तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यात आले। दौंड तालुक्यात 20,000च्या आसपास कुणबी नोंदी सापडल्या आहेत। त्याची यादी ज्या त्या गावच्या तलाठी कार्यालयात आणि ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। निवेदनातील सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन तहसीलदार अरुण शेलार यांनी दिले। त्यामुळे सायंकाळी 4 वाजता आंदोलकांनी उपोषण मागे घेतले। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तहसील कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या कुणबी दाखल्या संदर्भात येत असलेल्या अडचणी या वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्यामध्ये सुधारणा होत नव्हती। मराठा समाजाला वेळेत कुणबीचे दाखले मिळत नव्हते, म्हणून आम्ही प्रशासनाला गेल्या 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की यामध्ये दुरुस्ती करावी, दाखले देण्याबाबतच्या काही जाचक आहेत त्या कमी कराव्यात, त्यामध्ये सुसूत्रता आणावी आणि आता शाळांच्या नुकत्याच ॲडमिशन चालू होणार आहेत। मुलांना वेळेत जर दाखले मिळाले तर त्यांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या अनेक अडचणी दूर होतील, पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होतं, जाणीवपूर्वक मराठा समाजाला डावलण्याचा प्रयत्न करत होतं। हे आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही उपोषणाचा हात्यावर उपसला आणि प्रशासनाला निवेदन दिलं की आपण 8 दिवसात दुरुस्ती केली नाही तर आजपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आणि यानंतर मग काल प्रांतसाहेबांचा आम्हाला निरोप आला की आपण दिलेल्या उपोषणाच्या निवेदनावरती चर्चा करण्यासाठी आपण दौंडला या। आम्ही या ठिकाणी दौंडला आलो। अविनाश गटणे साहेब होते, देसाई साहेब, आपले मराठा समाजाचे अनेक मावळे या ठिकाणी, प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब यांच्याबरोबर सविस्तर सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली। तशा पद्धतीचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला लेखी पत्र द्यायचं त्यांनी मान्य केलं आणि रात्री उशिरा आम्ही सर्व निघून गेल्यानंतर एक मोघम आश्वासन स्वरूपाचं पत्र आम्हाला पाठवून दिलं। त्या पत्रामध्ये जे निर्णय झाले होते ते निर्णय कुठेही त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले नव्हते, म्हणून पुन्हा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की खरं शासनाचे आदेश हे अधिकारी डावलतात, कुठले त्याची दखल घेत नाहीत, 6-6 महिने कुणबीच्या याद्या प्रसिद्ध करत नाहीत, खोटे नाटे रिपोर्ट देतात। जर आपल्याला नुसतं यांनी आश्वासन दिलं आणि या आश्वासनावर जर आपण शांत राहिलो तर हे प्रशासन आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीनं वागवेल। म्हणून आज आपण उपोषण कसल्या परिस्थितीत या ठिकाणी करायचं असं समाज बांधवांचा निर्णय झाला। सकाळी 11च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो। आता थोड्या वेळापूर्वी माननीय तहसीलदार साहेब आमच्या मागण्याच्या संदर्भात काही मुद्दे चर्चेला घेऊन आले। त्या मुद्द्यांबाबत आमच्या मागण्या, त्याच्यावर त्यांनी करायची कार्यवाही याबाबत या उपोषणात समाज बांधवांनी आम्ही एकत्रित बसून चर्चा केली। आपल्याला नेमकं काय अपेक्षित त्यांच्याकडून पाहिजे आणि त्यांनी काय आपल्याला लेखी दिलं पाहिजे हा निर्णय आमचा झाला। तशा पद्धतीने तहसीलदार साहेबांनी आम्हाला लेखी निर्णय देण्याचं मान्य केलं आणि समाजाला जे अपेक्षित होतं की शासनाच्या आदेशाप्रमाणे या प्रशासनानं तहसील कार्यालयानं काम करावं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत, म्हणून अर्ज दाखल केल्यापासून 8 दिवसाच्या आत मुलांना कुणबीचे दाखले मिळावेत, याकरता इथं स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा। या कक्षामध्ये स्वतंत्र त्यांचे कर्मचारी ठेवावेत। ज्या काय अडचणी येतील त्या अडचणी त्या कक्षामार्फत सोडवून जास्तीत जास्त समाजाला कुणबीचे दाखले देण्याचे यावेत, हे तहसीलदार साहेबांनी आम्हाला लेखी निवेदनावर मान्य केलं। आमच्या अटी, सर्व अटी त्यांनी मान्य केल्या, म्हणून आज आम्ही हे उपोषण स्थगित केलेलं आहे। भविष्यामध्ये पुन्हा अडचणी आल्या तर आम्ही हेच उपोषण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत, याची प्रशासनाने दखल घ्यावी।